नमस्कार, मी रोही. व्हिडिओ बनवू का नको बनवू हा प्रश्न होता. पण आज जी माझी अवस्था झाली आहे अशी कुणाची होऊ नये किंवा ज्यांची झाली असेल मी समजू शकते काय अवस्था होत असेल. आज शुक्रवारी गेल्या शुक्रवारीची गोष्ट म्हणजे 2 जानेवारी 2026ची गोष्ट आहे. ना माझ्या पप्पांना सुट्टी होती. माझ्या मुलीला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून दवाखान्यात न्यायचं होतं. शुक्रवारचा दिवस होता तेव्हाची गोष्ट आहे. मुलीला दवाखान्यात न्यायचं होतं. घरातून साधारण 1:30 वाजता निघालो होतो. डॉक्टर 2 वाजता जाणार होते. आम्ही त्यावेळेस तिथं पोचलो. दवाखान्यातलं काम झालं सगळं. मुलालाही नेलं होतं. मुलाचा बड्डे आता 16 जानेवारीला. त्याच्यासाठी त्याला ब्रेसलेट घ्यायचं होतं हातातलं. त्याच्यासाठी त्याला नेला होता. सोनाराच्या दुकानात गेलो. त्याला ब्रेसलेटही घेतलं. तर ते 3 वर्षाचा होणार आहे तो. त्याच्या हातातल्या मनगट्या काढल्या आणि मुलीच्या हातात होत्या त्या दोन्ही एकत्र करून घेतल्या. दोन्ही एकत्र केले म्हणजे जास्त मण्याच्या मनगट्या मुलीला घातल्या हातात. त्याच्यानंतर पैंजण खूप काळे झाले होते. त्याचे पप्पा बोलले, पैंजण काढून ठेव, घरी जाऊन घासून घालता येईल, नाही तर तसेच राहू दे, आता झालाय मोठा, त्याला पैंजण घालायची गरज नाही. ते स्क्रूचे पैंजण होते ते काही घरी निघत नव्हते म्हणून सोनाराच्या तिथं जाऊन काढले. त्याला ब्रेसलेट घेतलं. गळ्यात चैन होती. ते चैनीचं माप वजन किती आहे हे बघायचं होतं, पण त्यासाठी ती सोनाराका काढली. वजन केलं त्याचं. त्याच्यानंतर तो काही घालीनाच, बॅगेत टाकली. बराच वेळ तिथं सोनाराच्या दुकानात गेला. त्याला ब्रेसलेटही घेतलं. बाकीचे सोनार ओळखीचा होता त्याच्यामुळे बाकीचे बोलणे झाले चौकशीचे. आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर नेमका शुक्रवार होता. शुक्रवारी खेडचा बाजार असतो. बाजारात गेलो. मुलगी किरकिरे करत होती. तिचे पप्पा बोलले, तिला मी घेतो, तुम्ही दोघं बाजारात जा, नाहीतर मग तुम्ही दोघं इथं तिघं बसा, मी जातो बाजारात. पण आता त्यांना जरा भाजीपाला घ्यायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं मीच जाते, तुम्ही बसा. मग त्यांनी गाडी लावली आणि त्याच्यानंतर तिथं थांबले ते. मी बराच वेळ तिथं होतं. पहिल्यांदा मला अननस दिला खायला. त्यांनी तिथं खाल्ला. त्याला म्हटलं, पप्पा पैसे थांब. म्हटलं, नाही, मी तुझ्याबरोबर येतो. आम्ही बाजारात गेलो. पूर्ण बाजार फिरला. बाजार काय घ्यायचा होता तो भाजीपाला सगळा घेतला. आलो परत. माझे पप्पा जिथं थांबले होते तिथं आलो. बाजार घेतला आणि नंतर काय झालं, म्हटलं थांबा आता, जरा माझी चप्पल तुटली होती. म्हटलं थांबा, मी बाजारातनं चप्पल आणते, वापरायला चप्पल. त्याची माझ्याकडे चप्पल टेकत नाही, त्याच्यामुळे मी घरी वापरायला जरा बऱ्यापैकी हलक्यातल्या चप्पला वापरते. त्याच्यामुळं बाजारात म्हटलं मी चप्पल आणायला जाते. आणि मला थांब म्हटलं होतं तिथं, तो नाही थांबला. मग त्याच्या पप्पा म्हटले, इकडून तिकडून उड्या मारण्यापेक्षा तो येतोय तर जा. घेऊन गेलो पुढं. आणि ते चप्पलवाले बऱ्यापैकी लांब असतात. अलीकडंच तिथं गाजरवाला होता. तर नमा बोलला, मला गाजर घ्यायचं आहे. आम्ही तिथं थांबलो, गाजर घेतलं. तो गाजरवाला वावरातून आला असं आय थिंक, कारण का त्याच्या का किलोचं काटा माप नव्हतं. त्यांनी घेतलं, निवडायला सांगितले, निवडले आणि म्हटलं माप करून घे. त्याच्या शेजारचे बसलेले दुकानवाले होते, त्यांच्याकडे माप करायला दिलं. दुकानवाला तो माझा नामा त्या गाजरवाल्याशी बोलला, ज्यांच्याशी माप करायचं त्यांच्याशी बोलत होता. आणि त्यांनी माप केलं आणि गाजराचं किलो 2 किलोचं माप केलं आणि त्यांच्याकडं पिशवी होती. ती पिशवी घ्यायला आणि तेवढ्यात नामाने माझा हात सोडला. त्यांच्या पिशवी घेईपर्यंत आणि हातातले पैसे घेईपर्यंत त्याने हात सोडला. मी मागं बघितपर्यंत नमा नव्हता. एवढा. आणि शुक्रवार म्हणजे भयंकर गर्दी असती. नमा दिसनाच मला. एक क्षणात सगळं हादरून गेलं. नमा हरवला. तिथूनच मी पिशवीसुद्धा त्या बाईकडून घेतली नाही, माप केलेली, पैसे पण नाही घेतले. आणि मी तसेच रमाचे पप्पा रस्त्याच्या पलीकडे उभे होते, पलीकडच्या साईडनी.
आणि मी तसेच पळत मध्ये क्रॉस जाऊन त्यांना आवाज दिला. म्हटलं, नमा हरवला. हरवला असं म्हटल्यानंतर माझ्या पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली. ते तशी मुलीला घेतलं होतं त्यांनी. मुलगी झोपली होती. तशीच उठल्या ओरडत आले, नमा नमा. आणि तो एका मिनिटात ते गाजरवाल्याने पाहिलं होतं तरी दुसऱ्याचा मुलगा म्हटल्यानंतर चेहरा कोण लक्षात ठेवत नाही. तिथल्या माणसांना पटकन फोटो दाखवला सगळ्यांनी. आणि रस्त्याच्या कडेलाच पॉपकॉर्नवाला होता, त्याच्याकडे माईक होता. गाजरवाला ज्यांच्याकडे गाजर घेत होते ते गेले आणि त्यांनी तिथं पोकारलं, एक छोटा मुलगा हरवलेला आहे, कुणाला दिसला तर धरा. आणि नमावाचे पप्पा जिथं उभे होते त्याच रस्त्याच्या पलीकडंच, फक्त ते अलीकडे ह्या साईडनं थोडेसे उभे होते, तिकडं क्रॉसने एका चष्म्यावाल्या माणसाने त्यांना धरून ठेवलं होतं, त्याला नमाला पकडून ठेवलं होतं. पण हे झालं फक्त अगदी 2-3 त्यातले 4 मिनटात. 4 मिनटाच्या आतमध्ये एवढं सगळं झालं. पण 4 मिनटात ना माझ्या पप्पाची आणि माझी जी अवस्था झाली ना, ती शब्दात नाही सांगू शकत. एवढी बेकार अवस्था झाली. हृदय बंद पडायची, हातपाय गळून जायची. म्हणजे अंगातून प्राण कसा निघून जातो, त्याहीपेक्षा भयंकर अवस्था. म्हणजे अख्खं विश्व शून्य झालं. म्हणजे त्याला कोणी नेलं, तो स्वतःच्या पायाने गेला, काय झालं हे कळलंच नाही. पण माझे पप्पा जिथं उभे होते त्याच्या क्रॉसला उभा होता. आणि एक जण आला आणि म्हटलं, तुम्ही मुलाला शोधताय ना? तो मुलगा तिकडे आहे, एका माणसाने धरून ठेवला आहे. आणि आम्ही तिकडं पळत गेलो. मुलगी माझ्या पप्पाकडेच होती. त्यांनी तसेच एका हातात मुलीला आणि एका हातात मुलाला धरलं, त्याची पप्पी घेतली. त्याच्यानंतरनं पाहिलं हे, म्हणजे जे गोष्ट एका क्षणात सगळं अख्खं विश्व. आणि आजकाल मुलं पकडून नेतात, काय होतं हे सगळं पटापट 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 समोर आलं. आणि क्षणात फार असं वाटलं ना, सगळं संपलं असं झालं होतं. पण सापडलं. आणि मी पाहिलं मुलाकडं, त्यालाही घेतलं, जरा 2 मिनटात शांत झालो. आणि त्याच्यानंतर ना माझ्या पप्पांची जे राग केला त्यांनी, इतका आरडाओरडा केला माझ्यावर. मुलगा तुझ्याबरोबर गेला होता, तुझ्याकडं म्हणजे चुकी कोणाची काय हे माहितीच नाही. पण त्यांचा राग करणं साहजिकच होतं, कारण का मुलगा माझ्याबरोबर गेला होता त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतरनं गळ्यात पाहिलं, त्याच्या गळ्यातलं पान गेलं होतं. तरी फक्त पानच गळ्यात होतं. बाळ्या पूर्ण फिटलॉक केलेला होता, त्याच्यामध्ये काढता आलं नाही. आणि त्याच्यानंतर ना आम्ही त्याला विचारलं, तो म्हणतो मी पप्पाकडे चाललो होतो. म्हणजे लहान आहे मुलगा अजून, त्याला एवढं समजत नाही. म्हणजे तो नक्की पप्पाकडे गेला का त्याला कोणी नेलं नाही माहिती. पण आमचा मुलगा आम्हाला भेटला. ह्याच्यात चूक माझी झाली, चूक त्या वेळेची होती हे नाही, पण ह्याच्यातून कळलं की काही का असेना, पण आपलं मूल हे आपली फर्स्ट प्रायोरिटी. ह्याच्यातून मला कळलं की त्याच्यात चुकी माझी पण झाली असणार हे मला. ह्याच्यात सगळं मी त्याला नसतं नेलं, मी त्याच्याकडं म्हणजे 3 मिनिटाच्या आत सगळं काही झालं आणि 3 मिनिटात सगळं काही शून्य. पण नाही, आजकाल खूप मुलं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण त्या क्षणात आमचं काय झालं आणि काय नाही हे ज्याच्यावर ह्या व्हिडिओ पाहताय ना तुम्ही, ज्याच्यावर बेतले ना तेच समजू शकतं. नाही सांगू शकत एवढं. 8 दिवसानंतरनं व्हिडिओ बनवते मी हा, कारण का माझ्यावर जी वेळ आली ती कुणावर येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर मुलाला घेतलं आणि आलो. तेवढ्यापुरती ना माझ्या पप्पाने चिडचिड केली, पण त्यांनाही कळलं ती चुकी माझी नव्हती, चुकी त्यांची नव्हती, पण वेळ चुकीची होती. आणि त्या वेळेत आमचा मुलगा आम्हाला भेटला. देवाच्या कृपेने आमचा मुलगा आमच्यापर्यंत पोहोचला. जर त्याला तिथूनच कोणी पळवून नेलं असतं तर काय अवस्था झाली असते ह्याचा हे विचारही करवत नाही. आज ही माझ्या वेळ आली, ही कुणावर येऊ नये प्लीज. मी जी चूक केली किंवा माझ्याकडून जी चूक झाली हे तुम्ही नका करू. आपलं कुठेही जाताना आपल्या मुलांना पकडून ठेवा. नाही झालं तर नाही झालं काम. मी आता इथून पुढं ठरवले नाही, कुणाला समोरच्याला कितीही राग येऊ दे, समोरच्याला काही समोरच्यांना काहीही वाटलं तरी चालेल, काहीही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. फक्त माझी मुलगा, माझी मुलगी कुठं गेल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी. कुणी काय आणायला सांगितले, कुणाला काय वाटेल ह्याच्याशी काहीही घेणं देणं नाही, असं मी ठरवलेलं आहे.
त्याच्यामुळं बाहेर गेल्यानंतर तुम्हीही ठरवा की कुणाला काय द्यायचं, कुणाला काय घ्यायचं, हे नाही, आपली मुलं सांभाळा बास. हे मी माझ्या खूप अंगलट आले, हे कुणाच्या नाही यावा. त्यातून एवढंच सांगते मी. त्याच्यानंतरनं माझा मुलगा घरी सुखरूप आला. त्याच्यानंतरनंही 2 दिवस मला काही सुचत नव्हतं. माझे हार्टबीट्स साथ देत नव्हते. खूप छातीत धडधडायचं. माणसांसंग बोलत होते, हे होत होते, पण माझ्या ते मनातनं जातही नव्हतं. आत्ताही जरी आठवलं ना, तरी खूप त्रास होतो. आणि ना माझ्या पप्पाला ते अजूनही कानात घुमतं. अहो, नमा हरवला, हे ऐकलं ना, कधी-कधी ते म्हणतात तुझे कानात शब्द आहे अजून घुमवतात. अहो, नमा हरवला. कठीण आहे. प्लीज आपल्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.